कुठे आहे तो पर्रीकरांचा सतीश धोंड यांचा भाजप पक्ष? कुठे आहेत ती भाजपची तेव्हाची तत्वे? सध्या जे काही चाललंय ते रामराज्य कुणाचं? तो भाजप आणि आताचा भाजप याच्यात काही फरक वाटतोय का? सध्या भाजप म्हणून मूळ कार्यकर्त्यांनी कुणाच्या पायावर कपळ टेकवायचं, असे अनेक प्रश्न सध्या भाजप अंतर्गत काहींना पडत आहेत. गावकारी चॅनलवर माझी मुलाखत प्रसिद्ध झाली आणि मला एक व्हॉट्सअप मेसेज आला. तो मेसेज आज वाचून दाखवावासा वाटतो. मेसेज वाचायला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती, जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. व्हॉट्सअपवर आलेल्या त्या मेसेजचा मथा मी तुम्हाला वाचून दाखवतो. मी कोण त्याच्याशी तुला देणं घेणं नाही असण्याचं कारणही नाही, पण तुझी मुलाखत पाहिली आणि माझ्या मनाला राहावेनासं झालं. आज ज्या तुझ्या भावाच्या बदलीचा आदेश आला आहे ना, त्याला मी पर्रीकरांसोबत पाहिलं होतं. त्याचा एक पर्रीकरांसोबतचा फोटो सुद्धा अजून मला आठवतोय. मी सुद्धा भाजपचा कार्यकर्ता, पण जी वागणूक पक्षातील काही लोकांनी त्याला दिली ती मला सुद्धा आवडलेली नाही. तेव्हा आम्ही भुके तानेचे काँग्रेस सरकार विरोधात वावरलो आणि भाजपची सत्ता आणली. पण आज आम्ही कुठे आहोत, काय करतोय, जिवंत आहोत की मेलो हे सुद्धा जाणून घेण्यासाठी त्या पक्षाकडे आज वेळ नाही. राजकारणात सुरू असलेली घाण बघून आम्ही सध्या तरी त्यातून 2 पावले लांबच आहोत. 2005 ते 2012 या काळात गोव्यात एक गोवादूत नावाचा पेपर यायचा. आता येतो की नाही माहीत नाही, पण पेपर भाजपचं मुखपत्र म्हणून मानलं जायचं. या पेपरमध्ये काम करणारे पत्रकार तेव्हाच्या काँग्रेस सरकारचे वाभाडे काढायचे. सरकार आणि मंत्र्यांचं काहीच शिल्लक ठेवलेलं नव्हतं, पण तेव्हाच्या सरकारने आणि मंत्र्यांनी पत्रकारांना वैयक्तिक टार्गेट केलेलं नव्हतं. त्यांनी पत्रकारांवर दडपण आणायला त्यांच्या कुटुंबियांच्या बदल्या काढल्या नव्हत्या, आणि त्याही अशा छोट्याशा कामासाठी तर अजिबात नाही. मी भाजपचा कार्यकर्ता असून सुद्धा मला आता वाटतंय की ते सरकार खूप चांगलं होतं. ती माणसं अशा थराला अजिबात गेलेली नाहीत. राजकीय वैयक्तिक वैर बाळगून बदल्या केल्या असतील, पण पत्रकारांच्या कुटुंबियांना सतावले नाही. पण आज जे घडलं ते पाहिल्यावर ते काँग्रेसवाले चांगले होते असं मनाला वाटतंय. तेव्हा जे पेपरवरती छापून यायचं ते जर आता आलं असतं तर त्या पेपरमध्ये या लोकांनी एकही पत्रकार ठेवला नसता आणि तो पेपर तेव्हाच बंद पडला असता. ते जर लोकांचं मुखपत्र होतं तर सत्तेचा कायापालट झाला तेव्हा ते मुखपत्र कोणी शिवलं? तेव्हा सत्तेसाठी फायदा करून घ्यायला पत्रकारांचा वापर करून घेतला होता का? असे अनेक प्रश्न आता मला सुद्धा पडतायत. पण काय करणार, इतिहास फक्त वाचता येतो, तो आता बदलता कुठे येणार? तेव्हा अशा दडपणशाहीच्या गोष्टी एवढ्या प्रमाणात तरी नव्हत्या. ते पत्रकार आता किती काम करतायत माहीत नाही, पण त्यावेळी जशा त्या सरकारच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध व्हायच्या ना, तशा मला आता तरी वाचायला मिळत नाहीत. आणि कदाचित ती हिंमत आताच्या पत्रकारांनी नाहीच केलेली बरी. कशाला उगाच तुमच्या कुटुंबियांना त्रास. एक गोष्ट सांगतो, बाळा, तेव्हाचा भाजप आता राहिलेला नाही, बदललाय तो भाजप. या पक्षाला उभा करणारे पर्रीकर सध्या पक्षाच्या कार्यालयात एका फ्रेममध्ये बंदिस्त झाले. त्यांचा घात करून दुसऱ्या पक्षात जाणारे आज त्यांना बंदिस्त फ्रेममध्ये पाहायला कार्यालयात येत आहेत आणि त्यांच्याच फोटोला हार सुद्धा अर्पण करतायत. तिथे राजकीय कुरघोड्या त्यांच्या समोर होत आहेत. पर्रीकरांच्या मागून त्यांची सावळी कसे असणारे धोंड सुद्धा आता काहींना नकोसे होत आहेत. आता सरकारच्या चुका दाखवून देणारे पत्रकार सरकारला सरकार विरोधी दिसू लागले आहेत. सध्या जे नेते भाजपमध्ये आहेत त्यातील कित्येक जण स्वार्थ पाहत आहेत. त्यांना सत्य अजिबात आवडत नाही. तसंही सत्य बोलून तुम्ही त्यांचं काय बिघडवाल? मग कशाला उगाच त्यांच्या विरोधात बोलता आणि स्वतःच्या कुटुंबियांना त्रास करून घेता? त्यांच्यासारखे बोला, त्यांना आवडेल, पण माहीत आहे की ते तुम्हाला मान्य नाही. तेव्हा काही नेते खूपशी तत्वज्ञाने सांगायचे. आता पक्ष पूर्णपणे प्रॅक्टिकल विचारसरणीचा झाला. इथे कुणीही यावं आणि उखळत्या तव्यावर पोळी भाजून जावं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. इथे प्रश्न विचारणाऱ्यांना अजिबात स्थान नाही. ते मग पक्षाचे कार्यकर्ते असो किंवा तुमच्यासारखे पत्रकार. लोकांना काय हवं हा विचार सुद्धा डोक्यातून काढून टाका. जर विचारसरणी घेऊन आलेला राजकीय पक्ष बदलतोय, मतदार बदलतायत, लोक बदलतायत, तर मग तुम्हाला बदलायला काय अडचण? एक सामान्य कार्यकर्ता म्हणून हा सल्ला मी तुला देतोय. पुन्हा सांगतो, मी कोण त्याच्याशी तुला अजिबात देणं घेणं नाही. वर खाली झालं असेल तर समजून घे. जे लिहिलंय ते पोटातील शब्द हे लक्षात ठेव.
हा मेसेज वाचल्यावर तुम्ही नक्की कोण आहात हे जाणून घ्यावं असं मला सुद्धा वाटलं नाही. पण एक गोष्ट, तुम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते आहात, आम्ही नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी डोळे झाप करून पाहता येणार नाहीत. तुमच्या शब्दाचा मान मी राखतो, पण राजकीय कुरघोड्या आणि डावपेच पायथळी घालून गप्प राहता येणार नाही. लोडिंग.